गरुडेश्वर स्थानी आम्ही आलेलो आहोत। दत्तगुरूंचे महत्त्व असलेले हे स्थान अतिशय पवित्र असे स्थान। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। गरुडेश्वर स्थानाला अतिशय महत्त्व आहे। तेमे स्वामी ज्या मूर्तीशी बोलायचे अशी ही सुंदर इथे मूर्ती आहे दत्तगुरू माऊलींची। दत्तगुरू माऊलींचा आशीर्वाद। आणि इथे असे म्हणण्यात येते की तुम्ही जे काही दत्तगुरूंचं वाचन करता, जे स्तोत्र ग्रंथ, त्याची सिद्धी होते। तर असे हे पवित्र असे स्थान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। इथे अन्नदानाला प्रचंड महत्त्व आहे असे हे पवित्र स्थान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। अवधूत गरुड त्याला सांगितलं की या तुझ्यामध्ये गरुड आणि गजासुरामध्ये या भूमीवरती युद्ध झालं आणि गरुडांचं शिरच्छेद गेलं, त्याला मारलं आणि ते शिरच्छेद केलं जे धड होतं या ठिकाणी या तीर्थामध्ये येऊन पडलं आणि त्याच्यामध्ये राहील आणि गरुडासोबत तो पण ते पूजनीय राहील। त्या ठिकाणी कर्टेश्वर महादेवाची स्थापन झालं। नंतर सांगितलं की जसं महाशिवरात्री येते त्याप्रमाणे दर महिन्याला शिवरात्री आहे, त्या दिवशी कोणी माझ्या दोन्ही लिंगावरती पूजाभिषेक करेल त्यांना पितृंना मी सद्गती देईल। जे कोणी ते ब्राह्मण जेव घाले त्याला 1 कोटी ब्राह्मण जेव घालायचे पुण्य देईल असं महादेवानी त्या गजासुरला या तीर्थासाठी वरदान दिले। आणि नंतर काही काळानंतर परमपूज्य वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज महाराष्ट्र मध्ये जन्मस्थान आहे माणगाव, त्या ठिकाणी महाराजांचं टेंबे स्वामीसोबत दत्त महाराजसोबत राहायचे काय मूर्ती स्वरूपाने जसं दत्तमूर्ती सांगेल त्याप्रमाणे महाराजांची दिनचर्या असायची। त्याचप्रमाणे महाराज माणगावून निघाले आणि पूर्ण भारत भ्रमण केलं। करता करता या ठिकाणी जेव्हा गरडेश्वरी आले तेव्हा दत्त महाराजांनी स्वामीला सांगितले स्वामी तुम्हाला इथेच राहायचे, इथनं पुढे जायचं नाही, तुम्हाला तुमच्या इथेच शांत होईल। म्हणून महाराज जीवनकाळाचे शेवटचे 13 महिने इथे राहिले आणि शेवटच्या 14 महाराज इथे झाला। महाराजांच्या 12 महिन्यावर त्या महाराजांना कळू लागलं की माझ्या शरीराला क्षीण आहे, आता मी शरीर सोडायची माझी वेळ आलेली आहे, तर माझ्यासोबत जी दत्तमूर्ती आहे माझी दत्त स्वयं दत्त आहे त्याची पूजा सेवा कोण इथे करेल। महाराज असताना एरियामध्ये पूर्ण जंगल होतं, यायला जायला काही रस्ते होते काही नव्हते, म्हणून दत्तमूर्ती जी आहे ती नरसोबावाडीला पाठवणार होती। पण दत्त महाराजांना त्यांचा विचार आवडला नाही, म्हणून दत्त महाराजांनी महाराजांचे शिष्य योगानंद स्वामी गांडा महाराज म्हणून त्यांना सप्तदर्शनमध्ये सांगितलं की गांडा स्वामींना सांग ते गरडेश्वर स्थान मी पसंत केले, मला इथेच राहायचे, माझे इथे मंदिर बांध, ज्याप्रमाणे वाडी आहे गाणगापूर आहे त्याचप्रमाणे हे स्थान नावावर गुजरातमध्ये होईल। आणि महाराजांनी गाणा महाराज इकडनं आले आणि स्वामींना सांगितलं तर स्वामी म्हणाले की जसं दत्त महाराजांची इच्छा होईल त्याप्रमाणे दत्त मंदिर होईल। म्हणून वरती ठिकाणी महाराजांनी भूमिपूजन केलं आणि त्यांच्याकडे जी दत्तमूर्ती होती वरती त्यांनी स्थापना केली। आणि त्याच्यानंतर महाराज इथे असा प्रतिपदा 1914 मध्ये या ठिकाणी महाराज समाधिस्थ झाले। आपलं शरीर सोडलं त्याच्याकडून महाराज इथे कायम परिस्थिती आहे। आणि महाराज असताना एक नावेकरी महाराजची खूप सेवा करायच्या, संध्याकाळी महाराज पुराण प्रवचन करायचे, कोणी महाराज भक्त आले होते जरा पलीकडे कोणी आलं की ते येणार कसं काही त्यावेळेला ब्रीज नव्हते, म्हणून तो त्याला ते घ्यायला जायचं सोडायला यायचं त्याची सेवा करायचा। तर महाराजांनी शेवट त्याला विचारलं की आता मी शरीर सोडणार आहे, तुला काय आशीर्वाद पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की मला तुमची पादुका हवी आणि मला तुमची पूजा करून माझे कल्याण करायचं, मला तुमची जीवनपर्यंत सेवा करायची आहे। महाराज म्हणजे पायामध्ये अत्यंत काही घातलेलं आहे, तुला काही देणार आहे। तेव्हा महाराजांनी सांगितलं की नदी किनारी जा, तुम्ही तुला दगड मिळते ते माझ्याकडे घेऊन ये। त्याचप्रमाणे तो नदी किनारी गेल्या त्याला दगड मिळाले आणि महाराजांकडे घेऊन आला आणि महाराज म्हणजे महाराज त्याच्यावरती उभे राहिले आणि कमी कमी 1-2 तास उभे राहिले त्याला सांगितलं त्याची पूजा सेवा करते तर तुझे कल्याण होईल। मग तो पादुका घेऊन आपल्या घरी गेला, नित्यनियमाने पूजा करत होता। महाराज समाधी झाल्यानंतर त्याला लक्षात आलं की ते मी एकटा पूजा करत राहिलो तर स्वामी फक्त माझंच कल्याण करतो, त्याच्यापेक्षा पादुका परत स्वामींच्या समाजसोबत होईल। जे कोणी भक्त या स्वामींची पादुकाची सेवा करतील तर महाराज सगळ्यांचे पण कल्याण करतील, म्हणून त्यांनी परत समोर ही पादुका आणून ठेवली। आता गरुडेश्वर तीर्थाच्या महिमा आहे। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव। टेंबे स्वामींच्या समाधी मंदिरात आम्ही आलेलो आहोत। इथे टेंबे स्वामींची समाधी आहे।
यंत्रही छान आहे, त्याने